श्री हरिविजय अध्याय 36. ग्रहण समयी कुरुक्षेत्राची यात्रा, नोग राजाचा उद्धार, ब्राह्मणाच्या मृत पुत्राचे संजीवन, पंढरपूर तेथे श्रीकृष्णाचा कायमचा निवास. श्रीकृष्णाने आपल्या अवतारातील मुख्य कामे संपवल्यानंतर गोकुळवासी जनांची त्याला आठवण झाली. गोकुळातील सर्व गोपी आपल्या विरहाने व्याकुळ झाले असतील. नंद, यशोदा, रोहिणी वगैरे मंडळी भेटीसाठी आतुर झाले असतील. मथुरेकडील सर्व वर्तमान गोकुळवासी जनांस कळविण्यासाठी श्रीकृष्णाने बलरामास गोकुळात पाठविले. त्याने तेथे मोठ्या प्रेमाने सर्वांच्या भेटीगाठी घेतल्या. आपल्या व श्रीकृष्णाच्या संसाराच्या कामगिरीच्या माहिती सांगितली. ती ऐकून गोकुळवासी जनांना फार आनंद झाला आणि ते कृष्णरूपी तल्लीन झाले. काही दिवसानंतर सूर्यग्रहण आले. ग्रहण पर्वाकरिता श्रीकृष्णाने सर्वांसह कुरुक्षेत्रात जाण्याचे ठरविले. तसे त्याने पांडवांना कळविले. तसेच दूत पाठवून नंद यशोदेस कळविले. नंतर आपल्या सर्व परिवारासह कृष्ण 36 कोटी यादवांना घेऊन कुरुक्षेत्रात आला. तेथे छावण्या दिल्या होत्या. तेथे ते इतर राजांसह राहिले. त्या ठिकाणी पांडव, भीष्म, कृपाचार्य, द्रोणाचार्य, विदुर, कर्ण इत्यादी श्रेष्ठ जन श्रीकृष्णासह मोठ्या प्रीतीने येऊन भेटले. त्याप्रमाणे नंद, यशोदा, गोप गोपी व प्राणप्रिय सवंगडी मृदुंग, टाळ, विणे यासह हरिलीला गात गात येऊन कृष्णाला भेटले. त्यावेळी ठरल्याप्रमाणे सर्व कृष्ण स्त्रिया तेथे आल्या आणि भेटीचा अपूर्व सोहळा पाहू लागल्या. सर्व सवंगड्यांनी कृष्णाचरणावर मस्तक ठेवून त्याच्या गळ्यास मिठ्या मारल्या. त्यावेळी सवंगड्याच्या तोंडून बालपणातील सर्व गोष्टी ऐकून श्रीकृष्ण म्हणाला, मी त्या लीला विसरणे कधीच शक्य नाही. माझ्या सर्व भक्तांपेक्षा तुम्ही मला श्रेष्ठ आहात. तुमच्याकरिता गोकुळात आलो, तुमच्याशी खेळ खेळलो. गरीब श्रीमंत न मानता कोणताही भेद मनात धरला नाही. मी तुमचा दास आहे असे मला समजा. हे ऐकून सर्व राजे, पांडव, कौरव व श्रीकृष्ण स्त्रिया चकित झाल्या. यावेळी इतक्यात गोकुळातील गोपी कृष्ण दर्शनास पुढे आल्या. त्यांनी कृष्णचरणी मस्तके ठेवली. तुम्ही गोकुळात येऊन आम्हाला दिव्य सुखाचा अनुभव दिला. ते सुख आम्ही कधीच विसरणार नाही. पुढे त्या म्हणाल्या, आता आपणाला ऐश्वर्य प्राप्त झाले आहे, म्हणून आमच्यावरील प्रीती उडाली काय? कृष्णाने उत्तर दिले, गोपींनो, तुम्हास काय सांगू? तुम्ही माझी इतकी भक्ती केली आहे की तुम्हावरून प्राण ओवाळून टाकावा असं माझे तुमच्यावर प्रेम आहे. हा संवाद ऐकून तेथील सर्व स्त्रियांना वाटले की गोकुळच्या सर्व स्त्रिया धन्य झाल्या. यानंतर ग्रहण पर्वकाली सर्वांनी स्नाने करून मोठमोठी दाने दिली. कृष्णाने द्रव्य भंडार फोडून याचक जनांस सुखी केले. गोकुळच्या सर्व जनास अलंकार व भरजरी वस्त्रे देऊन सुखी केले आणि अष्टनायकांच्या विनंतीवरून श्रीकृष्णाने स्वहस्ते गोकुळाच्या सर्व गोपीस दागिने वस्त्रे देऊन त्यांचा गौरव केला. नंतर नंद यशोदेची पूजा करून त्यांना अलंकार, वस्त्रे व अपार धन दिले. देवकीने यशोदेचा गौरव केला. मग गोकुळातील सर्व मंडळीला श्रीकृष्णाने भोजन दिले. याप्रमाणे 5 रात्री त्या स्थळी घालवून सर्व मंडळी आपापल्या स्थळी आनंदाने परत गेली. एके दिवशी श्रीकृष्ण पुत्र चेंडू फळी खेळण्यासाठी रानात गेला. खेळताना त्याचा चेंडू उडून एका विहिरीत पडला. तेव्हा ते सगळे विहिरीत पाहू लागले, परंतु विहिरीत चेंडू दिसेना. फक्त विहीर कोरडी असून तिच्यात एक मोठा सरडा त्यांना दिसला. ते वर्तमान त्यांनी श्रीकृष्णास कळविले. तेव्हा कृष्ण व बलराम दुसरे कित्येक जण त्या विहिरीजवळ आले. तेथे कृष्णाची दृष्टी त्या सरड्यावर गेली. त्याबरोबर सरडा आपले रूप बदलून दिव्य पुरुष बनला. त्याने कृष्णास साष्टांग नमस्कार घातला. तो कृष्णापुढे येऊन हात जोडून उभा राहिला आणि म्हणाला, मी नृग राजा ब्राह्मणाच्या शापाने सरडा झालो. तुमच्या दर्शनाने माझा उद्धार झाला. इतक्यात त्याला नेण्यासाठी स्वर्गातून विमान आले. एके दिवशी इंद्राची राणी शशी ही वैकुंठास गेली असता तेथे लक्ष्मीसह वैकुंठनाथ पाहून त्यासमोर ती हात जोडून उभी राहिली. तेव्हा तिच्या मनात अशी इच्छा झाली की आपण श्रीहरीच्या अर्धांगी बसावे. तिचे मन श्रीहरीने जाणून तिला सांगितले, हिमाचलावर तू तप कर. मी पुढे कृष्ण अवतार घेणार आहे. त्यावेळी तू राधा होऊन गोकुळात जन्म घे. तेथे मी तुझी इच्छा तृप्त करीन. पुढे त्या शशीने तप करून गोकुळात राधा रूपाने ती अवतरली. कुंजवनात हरीसह तिने मनसोक्त सुख अनुभवले. ज्यावेळी कृष्ण मथुरेस गेला त्यावेळी ती पुन्हा तप करून ती द्वारकेस आली. तेव्हा कृष्णाने तिला प्रेमाने आलिंगन दिले व आपल्या अंकी बैसवले.
तेव्हापासून राधाकृष्णाचे पूजन एकत्र होते. एकदा एकेवेळी रुक्मिणी कृष्ण दर्शन घ्यावयास येत होती. तिने श्रीकृष्णाच्या मांडीवर राधा बसली आहे असे पाहिले. ते पाहून रुक्मिणीला फार क्रोध आला. परंतु हरिविजय संपत आला हा भविष्यार्थ जाणून निमूटपणे ती दिंडीर वनात पंढरपुरात तप करण्यास गेली. रुक्मिणी द्वारकेतून गेल्यावर द्वारकानगर शून्यावत दिसू लागले. तिच्या शोधावस्थ हरीने गोकुळात येऊन बालवेश घेतला. ते गायी गोपगोपाळांसह दिंडीर वनात आले. तेथे रुक्मिणी महान तप करीत असलेली त्यांना दिसले. त्यावेळी कृष्ण तिच्यासमोर कमरेवर दोन्ही हात ठेवून उभा राहिला. तिची नाना प्रकारे समजूत करू लागला. तेव्हा रुक्मिणी म्हणाली, श्रीहरी, येथे मला उगीच त्रास देण्यासाठी कशाला आलात? तुमच्या चुकीमुळे मला तुमचे दर्शन घ्यावेसे वाटत नाही. त्यावेळी श्रीकृष्ण रुक्मिणीला ज्ञानोपदेश केला. त्यामुळे तिचे समाधान झाले. यावेळी पंढरपुरात पुंडलिक माता पित्याची एकनिष्ठाने सेवा करीत आहे. तुझी भक्ती पाहून मी संतुष्ट झालो. वर माग, असे श्रीकृष्णाने त्याला म्हटले. त्यावेळी पुंडलिक आईबापाच्या सेवेत दंग होता. त्याने हातात एक वीट घेतली व ती श्रीहरी पुढे टाकली. त्यावर श्रीहरी उभा राहिला. मग पुंडलिकाने श्रीहरीकडे असा वर मागितला की, देवादिदेवा, या क्षेत्राचे नाव आजपासून पंढरपूर असे ठेवावे. आपण ज्या विटेवर आहात त्याच विटेवर पंढरीनाथ पांडुरंग या नावाने सतत उभे राहून जे सद्भक्त येतील त्यांना दर्शन देऊन मुक्त करावे. पांडुरंगाने तथास्तु म्हटले. येथे हरिविजय हा ग्रंथ संपला. श्रीकृष्णावताराची पूर्णता झाली. पुंडलिक वरदे श्री हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री गोपाल कृष्ण महाराज की जय.